नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विम्याबद्दल एक नवीन माहिती समोर आलेली आहे। बघा, या अगोदरच मी एक व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे माझ्या चॅनलवर आणि सांगितलेलं आहे की काही जिल्ह्यांतील जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे पीक विम्याचे जे पैसे आहेत ते वगळण्यात आलेले आहेत। त्यांना आता पैसे लवकर मिळणार नाही आहेत। याबद्दलचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। तुम्ही जर तो बघितला नसेल तर चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर आता त्यामध्ये सांगण्यात आले होतं की संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या विभागातील काही जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमधील जे पैसे आहेत ते वगळण्यात आले आहेत। तसेच नाशिक जिल्ह्यातील सुद्धा पैसे जे शेतकरी आहेत त्यांचे पैसे वगळण्यात आलेले आहेत। तर जे पीक विमा आहे त्यांचे पैसे आता त्यांना लवकर मिळणार नव्हते, परंतु आता अशातच एक कृषी मंत्र्यांचा आदेश आलेला आहे आणि त्या आदेशामध्ये तात्काळ पैसे देण्याचे त्यांनी कळवलेलं आहे। आता नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी सांगितलं आहे त्यांनी की पूर्ण महाराष्ट्रासाठीच सांगितलेलं आहे, आपण या त्यांच्या आदेशामध्ये बघणार आहोत। तर बघा, पीक विम्याचे पैसे तात्काळ वाटप करण्याचे जे आदेश आहेत ते कृषी मंत्री यांनी दिलेले आहेत। तर हा आदेश जो आहे हा कसा असणार आहे, काय यामध्ये त्यांनी सांगण्यात आलेलं म्हटलं आहे, हे या आदेशात आपण पाहूया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टवरून ही माहिती देण्यात आलेली आहे। आपण ते माहिती बघून घेऊ काय आहे ते, त्याचबरोबर आदेश काय आहे ते सर्व आपण बघून घेणार आहोत। तर मी देवानंद गव्हाणे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, माणिकराव कोकाटे जी कृषी मंत्री आहेत यांची ही पोस्ट आहे। बघा, पीक विम्यासंदर्भातील जिल्हास्तरीय निर्णय तात्काळ निकाली काढा। बघा काय म्हणणं आहे त्यांचं, नाशिक, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर माझ्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली। शासनाने सादर केलेल्या अधिकृत पीक नुकसान अहवालाच्या आधारे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्वरित आणि योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी स्पष्ट सूचना मी या ठिकाणी दिली। बघा, कोणत्या नाशिक, नांदेड आणि परभणी, मी या अगोदरच व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे। त्यामध्ये जे शासनाने जे पैसे आहेत ते वगळण्यात आले होते आणि त्यामध्ये बघा काय दिलेलं आहे की नाशिक, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांतील जे पीक विमा आहे ते तात्काळ त्यांना देण्यात यावा, अशा प्रकारची पोस्ट जे आहे कृषी मंत्र्यांनी केलेली आहे। पुढे बघा काय लिहिलेलं आहे, कोणताही पात्र शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने काटेकोरपणे लक्ष द्यावे असे निर्देशही यावेळी देण्यात आले। या बैठकीत आमदार बाबूराव कोहडीकर, आमदार डॉक्टर राहुल आहेर, आमदार राजेश बिटेकर, त्याचबरोबर आमदार रत्नाकर गुट्टे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक ईशा नायकवाड, विजयकुमार अवटी, तसेच परभणी, नांदेड व नाशिक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते। तर बघा, अशा प्रकारे हा आदेश जे कृषी मंत्री यांनी दिलेला आहे आणि परभणी, त्याचबरोबर नांदेड आणि नाशिक या जिल्ह्यांचे जे पीक विमा नुकसान भरपाई आहे ती त्वरित आणि तात्काळ देण्यात यावी, पात्र लाभार्थ्यांना लवकर देण्यात यावी, अशा प्रकारचा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर बघा, आता लवकरच तुम्हाला पीक विम्याचे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये तात्काळ टाकण्यात येणार आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।